नमस्कार. तर स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी बनवत आहे हळदीच्या पानातले पातोळे. तर अगदी खायला मऊ लुसलुशीत पातोळे तयार होतात. तर मी गावी गेले होते ना, तेव्हा हळदीची पानं घेऊन आली होती. तर गावच्या व्हिडिओमध्ये हळदीची पानं, अजून वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या मी घेऊन आले. ती व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा. लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. आता हळदीचे पातोळे बनवायला आपण सुरुवात करूया. तर पानं जी आहेत ना, ती स्वच्छ मी धुवून घेतली आहेत. पानं स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यांना व्यवस्थित पुसून घ्यायची. पानाचा मागचा भाग, पुढचा भाग अगदी सुक्या कॉटनच्या कपड्याने आपल्याला व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे. अंदाजे 8 ते 10 पातोळे तयार होतील एवढी मी पानं घेतली आहेत. बघा, एक एक करून मी सगळी पानं व्यवस्थित पुसून घेते. पाण्याचा अंश आपल्याला ठेवायचा नाही आहे. अगदी सुकवून तुम्ही पंख्याखाली घेतलात ना तरीसुद्धा चालेल. व्यवस्थित अशी आपल्याला पानं पुसून घ्यायची आहेत. तर पानं पुसून झाल्याच्या नंतर आपल्याला एका भांड्यामध्ये पाणी गरम करत ठेवायचं आहे. आता अंदाजे मी 1 तांब्याभर पाणी गरम करायला ठेवलं होतं. तर पाणी गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि मीठ टाकल्याच्या नंतर आपल्याला 1 चमचाभर तूप टाकून घ्यायचं आहे. तर तूप आपण व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. बघा, व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. आता तांदळाचं पीठ आपल्याला घ्यायचं आहे. 1 ते 1.5 वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्या उकळत्या पाण्यामध्ये पीठ टाकून घ्यायचं आणि सगळं पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. सगळं जी पीठ आहे ना, त्याला आपल्याला व्यवस्थित उकळीच्या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1 मिनटंभर आपल्याला सगळं हे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. तर पीठ बघा असं घट्ट झालं की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्याच्या नंतर आपल्याला हे सगळं पीठ एका ताटामध्ये थंड करण्यासाठी काढून घ्यायचं आहे. तर सगळं पीठ मी एका ताटामध्ये काढून घेते आणि आपल्याला सगळ्या ताटावर तो पीठ जो आहे तो सगळीकडे पसरवून घ्यायचा आहे, म्हणजे थोडा आपल्याला थंड झाला पाहिजे. आता पीठ गरम आहे, तर पीठ थंड होते तोपर्यंत आपण एक कढई घेऊया आणि कढईमध्ये 1 ते 1.5 चमचा आपल्याला तूप टाकायचं आहे. बघा, तूप व्यवस्थित विरघळलं की कढई तापलेलीच आहे, त्यामुळे तूप लगेच विरघळतं आहे. आता तूप विरघळलं तर त्याच्यामध्ये आपल्याला ओलं खोबरं टाकायचं आहे. आता खोबरं जे आहे ना, ते मी थोडं किसून घेतलेलं आहे. बारीक असं किसून घ्यायचं आणि आपल्याला या तुपामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे. तर बघा, 1 वाटीभर मी खोबरं याच्यामध्ये टाकते आणि खोबरंसुद्धा आपल्याला एक 2 ते 3 मिनटं आपल्याला लालसर रंगावरती परतून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं परतून घ्यायचं. सगळं जे तूप आहे ते आपल्या खोबऱ्याला लागलं पाहिजे. 2 मिनटं खोबरं परतल्याच्या नंतर आपल्याला 1 पाऊण वाटी गूळ घ्यायचा आहे. म्हणजे 1 वाटी आपला खोबरा आहे तर पाऊण वाटी आपल्याला गूळ घ्यायचं आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. गूळ जे आहे ते व्यवस्थित खोबऱ्याबरोबर विरघळलं की त्याच्यानंतर आपल्याला टाकायची आहे वेलची पावडर. आता वेलची पावडर मी 1 चमचाभर, थोडी कमीच वेलची पावडर टाकली आहे. आता सगळं मिक्स झालं की आपल्याला गॅस बंद करून थंड करत ठेवायचं आहे. आता आपण जे पीठ ताटामध्ये ठेवलं आहे ना, तर ते पीठ आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे. तर हे पीठ आहे ना, थोडंसं गरम गरमच आहे, एकदम थंड झालेलं नाही आहे. तेव्हाच आपल्याला थंड पाण्याचा हात लावत लावत याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. बघा, पिठामध्ये थोडे थोडे सुकं पीठसुद्धा राहिलेलं असतं. ते अगदी तुम्ही पाण्यासोबत मळून घेऊ शकता किंवा त्या गुठळ्या काढून टाकल्या तरी चालेल. पण पीठ एकदम मेणासारखं मऊसूत आपल्याला मळून घ्यायचं आहे. अगदी पाण्याचा हात लावत लावत अगदी मेणासारखं एकदम मऊ मऊ मळून घ्यायचं आहे. पीठ मळून झालेलं आहे आपलं. गोळा बघा व्यवस्थित तयार झालेला आहे. आता आपण सारण घेऊया. सारणसुद्धा थंड झालेलं आहे. आता आपल्याला पातोळे बनवायला घ्यायचं आहे. बघा, व्यवस्थित सारण थंड झालं आहे. आता काय करायचं, पाण्याचा हात लावायचा आणि पिठाचा गोळा करून घ्यायचा. हातावरती आपल्याला एक छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे, अगदी मध्यम आकाराचा. बघा मी कसा करते त्या पद्धतीने आपल्याला गोळा गोल करून घ्यायचा. एका वाटीमध्ये मी साईडला तूपसुद्धा घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही पीठ किती मऊसूत मळलं गेलं आहे. तुम्ही अंदाजाने पिठाचा गोळा घ्यायचा आहे, कमी जास्त झालं तरीसुद्धा चालतं.
पिठाचा गोळा चांगला गोल गोल करून घ्यायचा. त्याच्यानंतर आपण जी हळदीची पानं घेतली आहेत ना, ती आता आपल्याला घ्यायची आहेत. तर एक हळदीचं पान घ्यायचं. बघा, हळदीचं पान व्यवस्थित सरळ बाजूने ठेवायचं आणि त्याला तुपाचा हात लावून घ्यायचा पानाला. व्यवस्थित पानाला आपल्याला तुपाचा हात लावून घ्यायचा आहे. आता जो गोळा आपण घेतला आहे ना, तो गोळा हळूहळू प्रेस करत करत आहे ना, पानाच्या मध्यभागापासून एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला असं आपल्याला प्रेस करत करत आहे ना, थापून घ्यायचा आहे. तर बघा, तुपाचा हात लावायचा आणि छान असं सगळीकडे पसरवून घ्यायचं. व्यवस्थित पसरलं जातं. पीठ जेवढं जास्त आपण मळून घेऊ ना, एकदम मेणासारखं जाईल ना, तेवढं पानाला लगेच ते स्प्रेड होतं, म्हणजे सगळीकडे पसरतं आणि आपल्याला हवा तो आकार देता येतो. तर आता पानाचा जो आकार आहे ना, तो मध्यभागी मी व्यवस्थित असा थापून घेतलेला आहे. एक साईड जी आहे ती पानाची शिल्लक आहे आणि दुसरी बाजूसुद्धा शिल्लक आहे. मध्यभागी हा आपल्याला पीठ व्यवस्थित थापून घ्यायचं आहे. पानाची घडी जर आधीच घातलेली असेल ना, तर पीठ थापायला बरं पडतं. आता पीठ व्यवस्थित थापून झालेलं आहे. अगदी पातळ आपल्याला सगळीकडे थापून घ्यायचं आहे आणि पानाच्या एका बाजूला, अर्ध्यापासून एका बाजूला आहे ना, आपल्याला हे सारण आहे ना, ते लावून घ्यायचं आहे. तर बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित असं सारण आपल्याला ठेवून घ्यायचं. आता सारण ठेवल्याच्या नंतरला जिथे आपली जी घडी होती ना पानाची, तिथूनच आपल्याला या पानाला मध्यभागी फोल्ड करून घ्यायचं आहे आणि आपला हा पातोळा जो आहे ना, तो तयार झालेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला सगळे पातोळे बनवून घ्यायचे आहेत. एक एक करून बनवून घ्यायचे. एकावर एक ठेवले तरी पण काही हरकत नाही, ते काही सुटत वगैरे नाही. आता दुसरासुद्धा बघा, पिठाचा गोळा घेतला आणि व्यवस्थित पानाला तूप लावून घ्यायचं. पानाला तूप लावल्यामुळे काय होतं, जेव्हा पान शिजतो ना, तेव्हा तुपासोबत त्या पातोळ्याला इतका सुंदर वास, तुपाचा वास आणि त्या हळदीच्या पानाचा वास, खायला तर चव एकदम खूप सुंदर लागते. म्हणजे एकदम जिभेवरती विरघळतो असा पातोळा तयार होतो. खूप छान लागतं. याला पानमोडे पण बोलतात. आमच्याकडे गावाला पातोळे म्हणतात, पानमोडे पण बोलतात. अजून 2-3 प्रकारचे पानमोडे बनवतात, त्यातलाच हा एक प्रकार आहे. तर बघा, पीठ एकदम हलक्या हाताने आपल्याला सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे. अगदी बनवायला सोपे आणि पटकन होतात. सारणामध्ये पण कमी साहित्य आपण वापरलं आहे, काही जास्त नाही. गूळ, खोबरं आणि वेलची एवढंच वापरलं आहे आणि तूप वापरलं आहे. पण चव येते ना, ती फक्त हळदीच्या पानानेच येते. खूप छान लागतात. तर सगळे पातोळे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत. पान जर मोठा असेल ना, तर तुम्ही थोडा पुढचा टोक जो आहे ना, तो कापून घेतला तरी पण चालेल. चौकोनी कट करून घेतलं तरीसुद्धा चालेल. छोटी छोटी पानं असतील ना, तर मग पुढची बाजू तशीच राहते. थोडा आपल्याला पाण्यात शिल्लक ठेवावाच लागतो, कारण पुढचा जो पीठ आहे ना, तो व्यवस्थित एकमेकांवरती चिपकून जातो आणि पातोळा आतमध्ये व्यवस्थित शिजला जातो. तर असे सगळे मी पातोळे एक एक करून बनवून घेतले. बघू शकता तुम्ही. जे मोठी पानं आहेत त्यांची पुढची जी टोकं आहेत ती कट करून घेतली. आता आपल्याला एक मोदक पात्र घ्यायचं आहे. मोदक पात्र जर नसेल ना, तर चाळण असेल तर चाळणीमध्ये सुद्धा ठेवलात तरी पण चालेल. आता हळदीचे पानांचे 2-3 पानं मी खाली पहिल्यांदा ठेवलेत आणि त्याच्यावरती आपल्याला पातोळे सगळे एक एक करून ठेवून घ्यायचे आहेत. आता 8 ते 9 पातोळे ना, याच्यामध्ये आरामात बसतात. अगदी जास्त पातोळे असतील ना, तर 2 वेळा आपल्याला बसवून घ्यावे लागतात. पण आता याच्यामध्ये 8 ते 10 पातोळे व्यवस्थित बसतात आणि वाफतात सुद्धा व्यवस्थित. सगळ्या पानांना व्यवस्थित वाफ लागली पाहिजे. साईडची जागा एकदम पॅक करायची नाही आहेत. एकावर एक आपल्याला सगळे पातोळे ठेवून घ्यायचे आहेत. बघा, अशा पद्धतीने. पान जर एखादा मोठा राहिला असेल तर असा फोल्ड करून सुद्धा तुम्ही ठेवू शकता. सगळे पातोळे आता मोदक पात्रामध्ये आपण ठेवून घेतलेत. तेव्हाच मी पाणी गरम करायला सुद्धा ठेवलं होतं. मोदक पात्राचा जो खालचा टोप असतो त्याच्यामध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं. तर बघा, पाण्याला सुद्धा छान उकळी आली आहे. आता आपल्याला गॅस थोडासा मीडियम लेवलला ठेवायचा आहे आणि हा मोदक पात्र आपल्याला वरती ठेवून घ्यायचा आहे. आता झाकण ठेवायचं. तर 15 ते 20 मिनटं व्यवस्थित आपल्याला याला वाफवून घ्यायचं आहे. अगदी मध्ये नाही चेक केलं ना तरीसुद्धा चालेल. ते व्यवस्थित शिजतात पाण्यामध्ये. पान एकदम नरम पडायला लागला की समजून जायचं की आपलं पातोळे तयार झाले आहेत.
तर बघा 15-20 मिनटानंतर आपण बघूया पानांचा रंग चेंज झाला आहे, पातोळे आपले तयार झालेले आहेत. गॅस बंद केली आहे. थोडा वेळ 5 मिनटं वाफ जाऊन द्यायची, थंड करून घ्यायचे आणि सगळे पातोळे आपण एका डिशमध्ये आता काढून घेऊयात. तुम्हाला मी पातोळ्यांचा जो पान आहे ना तो ओपन करून दाखवते. वास तर इतका सुंदर येतो आहे, इतका सुंदर येतो आहे हळदीच्या पानांचा. आणि पातोळे एकदम मऊ लुसलुशीत तयार झालेले आहेत. बघू शकता, त्या बघूनच कळतं की किती छान प्रकारे तयार झालेत आणि खायला तर इतके सुंदर लागतात ना, खरंच खूप सुंदर लागतात. या पातोळे तुम्ही एकदा नक्की तयार करून बघा. श्रावणामध्ये ना असे वेगवेगळे प्रकार आपण करायलाच पाहिजेत, खूप छान लागतात. तर या पातोळ्यांची रेसिपी तुम्हीसुद्धा नक्की तयार करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.